नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। या प्लॅटफॉर्मवर आपण घेणार आहोत कार्बनी संयुगे, जे की जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक आणि इतर तत्सम पदासाठी, तसेच जवळपास बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान म्हणजे तांत्रिक घटक हा भाग विचारला जातो। त्या सर्वच परीक्षेमध्ये हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। या अगोदर आपण कार्बनी संयुगाचे 2 भाग घेतले होते। आज आपण तिसरा भाग बघूया, सखोल त्यावर चर्चा करूया। हो ना, चला तर बघा काय म्हणते। आता ब्युटेन मधील कार्बन शृंखलेकडे अधिक लक्ष देऊ। 4 कार्बन अणू एकमेकांना जोडून आणखी एका प्रकारे कार्बन शृंखला बनू शकते। बघा ब्युटेन C4H10 आहे ना, C4H10। आता बघा हा ब्युटेन 1 2 3 4 कार्बन आहेत, इथे 3 इथे 2 इथे 3 आणि इथे 4 अशा प्रकारे माहित आहे का ही शृंखला बनली, हो की नाही। आता हा 2 संभाव्य कार्बन शृंखला आहेत, हा एक कार्बन 4 आहेत ना इथे, मग इथे H असेल, इथे H आणि इथे H, हो ना। आता इथे देखील H इथे H लिहून दाखवू, ब्लॅक पेन घ्यावा लागेल त्यासाठी। इथे H इथे H इथे H इथे H H आणि H, बघा 3 आणि 3 6 आणि 4 10। इथे देखील अशा प्रकारे इथे 3 होतात, 1 2 3 इथे 1 2 3 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 10। अशा प्रकारे देखील C4H10 हे ऋणसूत्रासाठी 2 रचना सूत्र आहेत। अशाही प्रकारे करता येतं आणि अशा प्रकारे देखील ही शृंखला पद्धत आहे, हो ना। आलं लक्षात तुमच्या। त्यानंतर बघूया, येलो घेऊ, चला येलो घेऊ। C4H10 हे रेणुसूत्र असलेली 2 समघटक संयुगे कोणती आहेत ते पाहूया। बघा या 2 कार्बन शृंखलांना कार्बन अणूच्या चतुर्थ संयुजेची पूर्तता होईल एवढे हायड्रोजन अणू जोडल्यावर 2 भिन्न रचना सूत्र मिळतात। आताच आपण पाहिलं की 2 प्रकारची भिन्न रचना सूत्र मिळाली आपल्याला। मग C4H10 असे एकच आहे। या दोन्ही रचना सूत्रासाठी C4H10 हे ब्युटेनचं रेणुसूत्र आहे। रचना सूत्र विभिन्न असल्यामुळे ही वेगवेगळी संयुगे आहेत। भिन्न रचना सूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा त्या घटनेला रचना समघटकता असे म्हणतात। काय म्हणतात? रचना समघटकता। काय असते? रचना सूत्र भिन्न असतं पण संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते। कार्बनी संयुगामध्ये दिसून येणाऱ्या समघटकतेमुळे कार्बनी संयुगाच्या संख्येत आणखी भर पडतो। बघा कार्बनी शृंखला म्हणजे कार्बन अणूची सरळ शृंखला देखील पाहिली आपण, आणि कार्बन अणूची शाखीय शृंखला, ही ज्याला शाखा असतात ती अशा प्रकारच्या आहेत शाखा, पण आपण बघणार आहोत समोर देखील। त्यानंतर बघा सरळ शृंखला व शाखीय शृंखलाच्या व्यतिरिक्त काही कार्बनी संयुगामध्ये कार्बनी अणूच्या बद्ध शृंखला असतात। सरळ शृंखला, हो की नाही, शाखीय शृंखला आणि बद्ध शृंखला। मग कार्बन अणूची वलय तर झालेली दिसतात। सायक्लोहेक्झेन या संयुगाचे रेणुसूत्र C6H12 आहे। C6H12 म्हणजे काय? सायक्लोहेक्झेन C6H12, हो ना। त्याच्या रचनासूत्रात 6 कार्बन आहेत आणि अणूचे वलय असं असतं हे बेंझिनचं रूप, हो की नाही। आता मग काय होईल माहिती आहे का? C6H12 म्हणलो आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ओके। अशा प्रकारे हे बेंझिन असतं बरं का। हे असं काय आहे, याला आपण बेंझिन म्हणतो, किंवा हे बेंझिन आपल्याला असं देखील लिहिता येतं, 1 आणि 1 करून, हो की नाही। या स्वरूपात ही रचना केली आपण 1 2 3 4 5 6 हा आणि हा, ओके। याला 2-2 कार्बन अटॅच केलेत। अशा प्रकारे सायक्लोहेक्झेनची वलय संरचना आणि सायक्लोहेक्झेनचे हे काय रचना सूत्र अशा प्रकारे 2-2 H 1 2 1 2 1 आणि 2 1 आणि 2 1 आणि 2
1 आणि 2. सायक्लोहेक्झेनचं रेणूसूत्र काय मग C6H12 म्हणजे कार्बन 6 असतात आणि हायड्रोजनचे अणू 12 असतात. मग आता सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि वलयांकित शृंखला सर्व प्रकारची कार्बनी संयुगे ही संतृप्त किंवा असंतृप्त असू शकतात. हो की नाही. संतृप्त म्हणजे काय, असंतृप्त म्हणजे काय ते आपण या अगोदर बघितलं. बघा आता सरळ शृंखला हायड्रोकार्बन याच्यामध्ये प्रोपेन C3H8 असतो म्हणजे 3 कार्बन लिहिले आणि हायड्रोजन अशा प्रकारे. हा अंश असंतृप्त हायड्रोकार्बन आहे कारण इथे काय डबल बॉन्ड आहे, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे. दिसते का? नाही दिसत तर ब्लॅक घेऊया, व्हाईट चालते याच्यावर. बघा हा काय म्हणालो आपण, हा सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये म्हणजे संतृप्त हायड्रोकार्बन. इथे देखील प्रत्येकामध्ये सिंगलच आहे. हो की नाही. हा नाही बरं का. कार्बन कार्बन अणूमध्ये जर एकेरी बंध असेल म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर संतृप्त हायड्रोकार्बन, दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर असंतृप्त हायड्रोकार्बन. बघा आता इथे प्रोपीन काय आहे C3H6 आणि याच्यामध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे, दुहेरी बंध आहे. इथे प्रोपाईन काय C3H4, इथे काय आहे ट्रिपल बॉन्ड आहे, 3 बंध तिहेरी बंध आहे ना, म्हणून हा काय झाला असंतृप्त हायड्रोकार्बन. आता इथे बघूया आयसोब्युटेन शाखीय शृंखला केली आपण. ही सरळ शृंखला होती कशाची, हायड्रोकार्बनची, प्रोपेनची आणि आयसोब्युटेन. आता काय शाखीय शृंखला करू. ही बघा ही शाखा झाली लक्षात तुमच्या, अशा प्रकारची ही शाखा आहे. आता आयसोब्युटिलिन C4H10 असतं आणि ही काय माहिती आहे का असंतृप्त हायड्रोकार्बन आहे कारण हा कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. एक तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिजे. ही देखील आपली काय झाली शाखीय शृंखला झाली. काय झाली शाखीय शृंखला असं म्हणता येईल. शाखा आहेत ना त्याला, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. आता वलयांकित हायड्रोकार्बन सायक्लोहेक्झेन म्हणतात आणि सायक्लोहेक्झेन काय C6H12. बघा हे अशा प्रकारे कार्बन 6 गेले, 2-2 लावले. किंवा सायक्लोपेंटेन म्हणजे कार्बन 5च असतात. पेंटा मीन्स 5 म्हणलो आपण आणि मग याला 2-2 हायड्रोजन ॲटम असतात. ही काय संतृप्त हायड्रोकार्बन कारण या प्रत्येक कार्बन मध्ये काय एकेरी बंध आहे. आता बघा इथे एक सोडून एक दुहेरी बंध आहे. हो की नाही. हा बेंझिन आहे सायक्लोहेक्झेन C6H10. हा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे आणि हा बेंझिन C6H6 प्रत्येक एक आड एक करून काय डबल बॉन्ड आहे. हे आता आपण काढलं होतं ते असं. एक आड एक डबल बॉन्ड. हो की नाही. ते अशाच प्रकारचा आहे. C6H6 बेंझिनची रिंग म्हणतात त्याला आणि तो काय सायक्लोहेक्झेन. याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून हा काय झाला असंतृप्त हायड्रोकार्बन आणि याच्यामध्ये एकेरी बंध आहे म्हणून हा संतृप्त हायड्रोकार्बन असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मग संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग आता काय म्हणते बेंझिनच्या रचनासूत्रावरून असे समजते की वलयांकित असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. बेंझिनच्या संरचनेत 6 कार्बन अणूच्या वलयात एक आड एक असे 3 दुहेरी बंध आहेत. दुहेरी बंध आहेत की नाही हे बघा ना. दुहेरी बंध म्हणलो ना आपण 1 2 1 एक आड एक करून, एक आड एक करून दुहेरी बंध आहेत. ओके. आता मग या वैशिष्ट्यपूर्ण घटक ज्यांच्या संरचनात असतो त्याला काय म्हणतात ॲरोमॅटिक संयुग. कसं एक आड एक करून जर दुहेरी बंध असेल तर ॲरोमॅटिक संयुग म्हणतात. म्हणून बेंझिन हे काय झालं आपलं ॲरोमॅटिक संयुग झालं. कारण काय त्याच्यामध्ये एक आड एक काय येतो डबल बॉन्ड येतो. तीन दुहेरी बंध येतात. ठीक आहे. आता कार्बनी संयुगामधील क्रियात्मक घटक कोणता असतो. आता ही जी कार्बनी संयुग आहे त्याच्यात क्रियात्मक घटक कोणता म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार. चला तर मग आतापर्यंत आपण कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्याच्या संयुगाने तयार झालेली हायड्रोकार्बन संयुगे पाहिली. कशापासून तयार झाली होती कार्बन आणि हायड्रोजन पासून. काय तयार झालं होतं हायड्रोकार्बन. मग विविध हॅलोजन ऑक्सिजन नायट्रोजन गंधक अशा मूलद्रव्याबरोबर कार्बनचे
बंध तयार होऊन आणखी अनेक प्रकारची संयुगे तयार होतात. हो ना. मग हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूच्या जागी या मूलद्रव्याच्या अणूचे प्रतियोजन होते. दुसरा जो मूलद्रव्य आहे त्याच्या अणूचे काय होते, प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुर्संयुगेची पूर्तता होते. म्हणून हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख विषम अणू असा करतात. कारण काय, काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात बरं का, तर विशिष्ट अशा अणुगटाच्या रूपात असतात. विषम अणू काय असतात, एकटे नसतात. बऱ्याच वेळेला ते विषम अणूच्या काय असतात, अणुगटाच्या स्वरूपात असतात. या विषम अणूमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटामुळे या संयुगाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात. मग त्या कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही, त्यांची लांबी सरळ शृंखला म्हणालो ना आपण, ती काही असो. म्हणून विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक घटक म्हणतात. हा बरं क्रियात्मक घटक म्हणतात. संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात आणि मग संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काही असो. म्हणून मग आता कार्बनी संयुगामध्ये आढळणारे क्रियात्मक गट कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. बघा, येथे क्रियात्मक गटाची मुक्त संयुजा लहान रेषेने दर्शवली आहे. हे बघा ना, ही म्हणूया, ही म्हणूया, ही म्हणूया, ब्लॅकच घेऊ का. हायड्रोजनची जागा घेणारा क्रियात्मक गट या संयुजेच्या सहाय्याने कार्बन साखळीला जोडला जातो. आलं लक्षात तुमच्या. मग आता कार्बन कार्बन दुहेरी व तिहेरी बंध हे सुद्धा क्रियात्मक गट म्हणून ओळखले जातात, कारण त्याच्यामुळे त्या संयुगाला विशिष्ट रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. पहा, क्लोरो, प्रोमो, ब्रोमो, आयोडो, हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहेत. आता ऑक्सिजन बघा, OH, अल्कोहोल, जिथे जिथे OH आला तिथे तिथे आपण हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा अल्कोहोल असं म्हणूया. मग हा रचनासूत्र काय आहे, X म्हणजे काय, अल्किल ग्रुप, काय होईल, CH3OH. एक H निघून गेला आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आला, हो की नाही. इथे काय होईल, इथे काहीतरी द्या, हो की नाही. इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, क्युटेन, अल्डेहाइड, CH3 COOH, CHO आला, CH3 CHO, COOH पाहिजे होता. अल्डेहाइड आहे ना, ते अल्डेहाइड असल्यामुळे CH3 CHO पाहिजे होतं. ठीक आहे. इथे देखील हा इथे काय आला, CO, कीटोन तयार होतो. कार्बॉक्झिलिक अम्ल COOH, संक्षिप्त रचनासूत्र COOH आहे. इथे काय होईल, CH3CO. इथर O, ईस्टर हा अमीन NH2. ओके नाही. अशा प्रकारे देखील हे काय होतात, क्रियात्मक गट आहेत. कशा प्रकारे असतात ते समोर पाहूया आता आपण. बघा, समजातीय श्रेणी म्हणजे होमोलोगस सिरीज, एकाच जातीचे आहेत. त्याच्यामुळे बघा, तुम्ही पाहिले की कार्बन अणू एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीची शृंखला तयार होते. एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा कार्बन तिसऱ्याला. आता आपण सरळ शृंखला पाहिली. तसेच या शृंखलावरील हायड्रोजन अणूची जागा एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो, हेही पाहिले, हो की नाही. बघा ना, हा समजा मी काय म्हणालो, H आणि हा H, हा झाला मिथेन. पण इथं हा H रिप्लेस करून जर O जोडला तर काय होईल, CH3OH होईल की नाही. आता H रिप्लेस करून हायड्रॉक्सिल क्रियात्मक गट जोडला. बरं, त्यामुळे क्रियात्मक घटक तोच, पण कार्बन शृंखला वेगळ्या लांबीच्या अशी संयुगे मोठ्या संख्येने तयार होतात. उदाहरणार्थ अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेली पहा, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल जे काय असेल ते, प्रोपिल अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल असं काहीतरी तयार होतं. अशी अनेक संयुगे तयार होतात. या सर्वांमधील कार्बन शृंखलाची लांबी वेगवेगळी असली तरी त्याच्यातील क्रियात्मक घटक एकच आहे. क्रियात्मक घटक कोणता आहे, OH. हा प्रत्येक वेळी OH आला.
हो ना. मग काय होते, एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. रासायनिक गुणधर्मामध्ये काय असतं, खूप साधर्म्य असतं. मग क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते त्याला काय म्हणायचं, समजा श्रेणी. क्रमाक्रमाने लांबी वाढत जाते, मग शृंखलावरील विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडला, हो की नाही. मग काय होईल, संयुगाची जी श्रेणी होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात. मग क्रियात्मक गट कोणता हे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. अल्कोहोलची म्हणूया, OH जोडलाय, हो की नाही. अल्कोहोलची समजातीय श्रेणी, कार्बोक्सिलिक ऍसिडची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडची समजातीय श्रेणी, अशा वेगवेगळ्या आहेत. कीटोन, ऍसिटोन असं म्हणालो ना आपण. मग एक समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकाचे समाजातच असतात. रचनासूत्रे व रेणुसूत्रे भरली, त्यातून अल्केनच्या समजातीय श्रेणीच्या सुरुवातीलाच अंश तयार झाला. बघा आता काय इथं ब्लॅकच घ्यावं लागेल ना. बघा आता रेणुसूत्र मिथेनचं CH4 आहे. मिथ म्हणजे एक, म्हणजे कार्बन एक. कार्बन एकचं संक्षिप्त रचनासूत्र काय आहे, CH4. मग कार्बन अणूची संख्या किती आहे इथे, एक. CH2 बघा ना, CH2 आणि CH2 असे लिहिता येईल की नाही यार. CH2 घटकाची संख्या एकच आहे, CH2 आणि इथे काय होईल, H2 असं होईल ना. मग CH2 घटकाची संख्या किती आहे, एक. कार्बन अणूची संख्या एक आणि या मिथेनचा उत्कलनांक किती आहे, -162°C एवढा त्याचा उत्कलनांक आहे. आता बघा इथेनचं रेणुसूत्र काय आहे, C2H6. याला काय लिहिलं आपण संक्षिप्त रेणुसूत्र, CH3. आता कार्बन किती आहेत, इथे एक इथे दोन म्हणजे दोन. मग CH2 घटकाची संख्या किती आहे, दोनच. आणि इथेनचा उत्कलनांक किती आहे, -88.5. हे सर्व तुमच्या लक्षात असणं गरजेचं असतं. प्रोपेन C3H8 म्हणता येईल आपल्याला. हा कार्बन अणू किती आहे त्याच्यामध्ये, 3. CH2 घटकाची संख्या किती आहे, 3. एक H काढा ना याच्यातला. आणि प्रोपेनचा उत्कलनांक किती आहे, 42. हा ना. आता बघा ब्युटेन मध्ये C4H10 हे रेणुसूत्र आहे. त्याचे संक्षिप्त रचनासूत्र असं लिहूया. कार्बन किती आहेत, 1 2 3 4 आणि CH2 गट किती आहेत, 4 आणि उत्कलनांक किती आहे ब्युटेनचा, 0. आता पेंटेन म्हणजे 5 कार्बन, डायरेक्टच 5 लिहूया इथं. इथूनच ठरवता येते आपल्याला कार्बन, हे एवढं लिहायचे गरज. पण संक्षिप्त रचनासूत्र विचारलं तर असं लिहावं लागेल. आणि CH2 चा गट किती आहे, 1 2 3 4 5. थोडक्यात जेवढे कार्बन तेवढा CH2 चा गट असं देखील आपण म्हणू शकतो. C6H12 H14 सॉरी हा C6H14 हेक्झेन म्हणतात त्याला. 1 2 3 4 5 6 कार्बन आहे 6, CH2 घटकाची संख्या 6 आणि म्हणून हेक्झेनचा उत्कलनांक किती आहे, 69°C. किती आहे, 69°C. त्यानंतर हे अल्कोहोलची समजातीय श्रेणी पहा. यार इथे H का नाही लिहिला, या पण मिथेनॉल याला म्हणतात हा. मिथेनॉल मिथिल अल्कोहोल. मिथेनॉल मिथिल अल्कोहोल. अल्कोहोल म्हणलं की OH आला, हो की नाही. यालाच आपण ऑल OL शेवटी आला की अल्कोहोल म्हणायचं. बघा CH4 रे, इथंच 4 घेतलाय ना या, त्याच्यामुळे याला काय लिहिलं माहित आहे का, CH4 इथं लिहू CH4O. हा झाला मिथेनॉल. कसं काय माहित आहे का, CH3 हा H एक बाजूला केला, OH पहा. हा इथे H किती आहे, 3. H किती आहे, 1 3 आणि 1 4 असं केलं होतं, पण मला कन्फ्युज झालं होतं. मग याचं मिथेनॉलचं रचनासूत्र काय आहे, CH3OH,
हो की नाही? मग कार्बन अणूची संख्या याच्यामध्ये 1 आहे, CH2 घटकाची संख्या किती आहे? 1च आहे. आणि मिथेनॉलचा उत्कलनांक किती आहे? 63°C. मिथेनॉल म्हणजे मिथिल अल्कोहोल. आता इथेनॉल बद्दल घेऊ. C2H6OH. ओके, याला काय लिहिता येईल? CH3CH2OH. बघा ना, C किती आहेत? 2, H किती आहेत? 3 2 5 1 6. मग या ठिकाणी कार्बन अणूची संख्या 2 आहे आणि CH2 घटकाची संख्या 2 आहे. आणि या इथेनॉलचा उत्कलनांक किती आहे? 78°C. किती आहे? 78°C. हे सर्व नेहमी नेहमी वाचा म्हणजे लक्षात राहील. आता बघा, प्रोपेनॉल म्हणजे काय असतं? C3H8O. ओके नाही? मग 1 2 3 कार्बन अणूची संख्या 3, CH2 घटकाची संख्या 3 आणि प्रोपेनॉलचा उत्कलनांक किती आहे? 97°C. किती आहे? 97°C. ब्युटेन C4H10O. याला तर आपण C4H9OH म्हणता येईल. 1 2 3 4 कार्बन अणू आणि हा किती आहे? 4. आणि ब्युटेनॉलचा उत्कलनांक किती आहे? 118°C. त्यानंतरचा हा अल्किनची समजातीय श्रेणी. आपण समजातीय श्रेणी म्हणजे काय ते म्हणालो. आता बघा, एथिन आहे, इथिन, प्रोपीन, ब्युटीन. हो ना? इथिन आहे C2H4. याच्यामध्ये CH2 असं लिहिता येतं. कार्बन अणूची संख्या 2 आहे आणि CH2 घटकाची संख्या किती आहे? 0. हा, इकडे नाही ना, इकडे नाही. बर, चला. आता डबल बॉन्ड आहे ना, पण इथे एक बरोबर. चला, याला इथे अटॅच नाही ना. आता अर्थ होईल ना त्याच्यात. याला इथे अटॅच नाही. मग या एथिनचा उत्कलनांक किती आहे? वजा 102°C. आता बघा, प्रोपीन किती आहे? C3H6 म्हणजे CH3CH2 असं लिहिले आहे ना. आता कार्बन अणू किती आहेत? 3 म्हणजे CH2 ला किती जोडला आपल्याला? हा 1. ओके नाही? इथे काय होईल? 2 3 4 5 4 आहेत ना. 1 2 3 4. इथं काय येतील? 2 जोडल्या गेलेत. हो ना? 2 जोडल्या गेलेत. आणि इथे काय येतील? कार्बन 1 2 3 4 4 5 कार्बन आणि इथे किती येतील? 3 येतील. CH2 घटकाची संख्या किती येईल? 3. 1 2 3 1 2 1. ओके नाही? आणि मग या 1 पेंटीनचा उत्कलनांक किती आहे? 30°C. आणि 1 ब्युटीनचा उत्कलनांक किती आहे? वजा 6.5. 1 ब्युटीन कशाला म्हणून माहित आहे का? हा जो आहे ना, तो 1 घेऊया. 1 नंबर देतात असं काहीतरी आहे ते. आणि हा देखील 1 एक पहिल्या कार्बनला तो जोडल्या गेला. आलं का लक्षात? हा पहिल्या कार्बनला हा जोडल्या गेला, त्याच्यामुळे ते तसं. बघा, आता काय म्हणते? कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना दरवेळी एक मिथिलीन घटक वाढत जातो. आलं लक्षात? चढत्या क्रमाने गेलं तर काय होतं? एक इथिलीन घटक वाढत जातो. मिथिलीन बरं का, सॉरी. कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्याचा रेणू वस्तुमान हा 14 म्यू इतकी वाढत असतो. 14 म्यू. 14 म्यू म्हणजे काय? म्यू आहे बरं का, तो यू नाही, तो म्यू आहे. अवलोकातून आणखी एक बाब लक्षात येईल, ती म्हणजे उत्कलन बिंदू प्रवणता. उत्कलन बिंदू मधील प्रवणता. उत्कलन बिंदू हा संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे. उत्कलन बिंदू हा संयुगाचा भौतिक गुणधर्म आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण असं दिसून येतं की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मामध्ये एकाच दिशेने बदल होत जातो. म्हणजेच भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते, कारण एकाच दिशेने काय होतं? बदल दिसून येते. बघा, आता कार्बनी संयुगाचे नामकरण पद्धती आहेत. कशा प्रकारे नाव दिले जातं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ते IUPAC नेम वगैरे परीक्षेमध्ये विचारू शकतात. सर्वात महत्वाचं आहे. बघा, आता सामान्य नामकरण पद्धत आपण पाहिले की आज मितीस लक्षावधी कार्बनी संयुगे ज्ञात आहेत. अनेक लाखो कार्बन संयुगे आपल्याला माहित आहेत.
सुरुवातीच्या काळात माहिती असलेल्या कार्बनची संयुगा कमी होती, सुरुवातीला कमी संख्या माहित होती, त्यावेळी वैज्ञानिकांनी त्यांचे नामकरण विविध प्रकारे केले होते. आपण नाव देतो की नाही लहान लेकराला, तसंच या कार्बन संयुगाला देखील नाव देण्याची पद्धत आहे. त्या नावांना आता सामान्य नाव असे म्हणतात. उदाहरणार्थ मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन या पहिल्या 4 अल्केनच्या नावाचे उगम वेगवेगळे आहे. पाहिलं ना आपण, मिथेन, मिथेन, ब्युटेन. मग आता त्यानंतरच्या अल्केनची नावे त्याच्यातील कार्बन संख्येवरून दिलेली आहे. ओके. मग आता C4H10 या रेणुसूत्रासाठी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला अशी रचना सूत्रे असलेली 2 समघटक संयुगे संभवतात. मग त्यांना N ब्युटेन, नॉर्मल ब्युटेन, N ब्युटेन म्हणजे काय, N नॉर्मल ब्युटेन किंवा I ब्युटेन म्हणजे I म्हणजे आयसोब्युटेन अशी 2 नावे देऊन त्यांच्यातील वेगवेगळेपणा दर्शविला आहे. ओके. N ब्युटेन, नॉर्मल ब्युटेन, I ब्युटेन, आयसोब्युटेन असं आपल्याला दर्शविलेलं आहे, हो ना. माझ्या मते आज आपण इथेच थांबूया. हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. काही जरी समस्या असेल तर मला कमेंट्स करा, म्हणजे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल. धन्यवाद. भेटूया उद्याच्या दशकेत यापेक्षा वेगळा घटक घेऊन. कोणता? कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धतीमध्ये IUPAC नॅम म्हणजेच IUPAC, IUPAC ही कार्बनी संयुगाची नाव देण्याची पद्धत आहे. I and UPAC असं म्हणता येईल याला. ही IUPAC नेम पद्धती देखील सर्वात महत्वाची आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला देखील प्रश्न विचारू शकतात. तर भेटूया आपण समोरच्या दशकेत. टिल देन गुड बाय.